नमस्कार मंडळी. सद्यस्थितीमध्ये सर्वत्र पाण्याचा खंड पडलेला आहे आणि या पाण्याचा जे खंड पडलेला आहे, पावसाचा जो खंड पडलेला आहे, यावेळी शेतकऱ्यांनी कोणत्या काळजी घेणे आवश्यक आहे आपल्या शेतीमध्ये, हे या व्हिडिओमध्ये मंडळी आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, अशाच अनेक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मंडळी, सद्यस्थितीमध्ये 10 ते 12 दिवसाचा पाण्याचा खंड पडलेला आहे आणि आणखीन सुद्धा काही दिवस पाण्याचा खंड याच प्रकारे राहणार आहे. तर यावेळेस शेतकऱ्यांनी काही गोष्टी करायला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या शेतीमधलं जे पाणी आहे, आपल्या वावरातलं पाणी आहे, हे आपण टिकून ठेवू शकतो. झाडाची जोमदार वाढ होऊ शकते आणि आपलं उत्पन्न सुद्धा त्या प्रमाणात घट येणार नाही ज्या प्रमाणात आपले होणार होती. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे ते आहे आच्छादन. आच्छादनाने काय होते की जे सूर्य आहे, म्हणजे सूर्यप्रकाश आहे आणि जे पाण्याचा संपर्क आहे हे कटून जाते आणि त्यामुळे बाष्पीभवनामुळे पाण्याचा जो लॉस होत आहे ते होत नाही. त्यामुळे जिथे शक्य असेल त्या ठिकाणी काय करा, तुम्ही आच्छादन करा. जे आपल्या शेतामध्ये पालापाचोळा असेल ते आपल्या पिकांभोवती लावा. म्हणजेच त्यानं काय होणार की आपल्या शेतामधलं पाण्याचा लॉस होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, डवरणी लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करा. डवरणी केल्याने काय होणार की आपल्या जमिनीमध्ये जे पडलेल्या भेगा आहेत हे भेगा बुजणार आणि त्यामुळे सुद्धा पाण्याचा लॉस होणे टळणार आहे. तर या प्रकारे आपण सर्वात आधी आवडणी म्हणजेच काय, आपण कुळपणी आणि आच्छादन करून सुद्धा पाणी आपल्या शेतामधलं बचावू शकतो आणि आपलं पीक पाण्यापासून ताणापासून आपण बचवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे करायची तर काय, तर आपण 13-0-45 म्हणजेच काय पोटॅशियम नायट्रेट किंवा 19-19-19 याची फवारणी करू शकतो. आता पोटॅशियम नायट्रेटचीच म्हणजे 13-0-45चीच फवारणी का करायची, कारण की पोटॅशियम जे आहे हे पाण्याचा आपल्या पिकामधील ताण धरून ठेवण्याची क्षमता वाढवणार आहे. त्यामुळे सुद्धा आपलं पीक काही दिवस आणखीन पाण्याचा ताण सहन करण्यासाठी चांगलं जोमदार बनणार आहे. तर ते किती करायची, तर 80 ते 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच काय, तर 13-0-45 याचा वापर करायचा आहे. त्याची आपल्याला फवारणी करायची आहे. परंतु फवारणी करताना ही फवारणी संध्याकाळी किंवा सकाळी करायची आहे, जेणेकरून उन्हीचा जास्त ताण आपल्या झाडावरती पडणार नाही आणि फवारणी सुद्धा योग्य प्रकारे आपली होणार आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, संरक्षित शेती, संरक्षित पाणी सिंचन आपल्याला करायचं आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात, आता काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जे ठिबक आहे किंवा तुषार सिंचन आहे हे सुरू करण्यास पाणी देण्यास सुरुवात केलेली आहे. तर याद्वारे सुद्धा तुम्ही चांगलं म्हणजे कमी पाण्यामध्ये कमी वेळेमध्ये जास्त शेतीमध्ये पाणी देऊ शकता आणि चांगल्या प्रकारे आपलं पीक हे वाचू शकता. तर मंडळी, पुन्हा एकदा एक रिव्हिजन म्हणून आपल्या शेतीमधील जे पालापाचोळा असेल त्याचं आच्छादन करा. दुसरी गोष्ट 13-0-45ची फवारणी घ्या आणि जिथं शक्य असेल तिथे जे ठिबक किंवा स्प्रिंकलरद्वारे तुम्ही पाणी देण्यास सुरुवात करा. तर मंडळी, या प्रकारे हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या पाण्याच्या कालखंडामध्ये जे खंड पडलेला आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्या शेतामध्ये करायच्या आहे, त्या जेणेकरून आपलं पीक वाचेल याबद्दल त्यांना माहिती होईल. अशाच अनेक व्हिडिओंसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.